हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त खास आहे, कारण की आज मी ज्वेलरी पार्ट 2 कलेक्शन घेऊन आलेली आहे. मी जी काही माझी सगळी काही जुनी पुराणी सगळी काही होती ती सुद्धा आहे ना तुमच्यासोबत आता शेअर करते. बाय द वे ना, एक मी स्टोरीचा आहे ना आधीचा पार्ट आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करते. तर भरपूर जणांना असं कलेक्शन म्हणजे पार्ट 2 चं कलेक्शन बघितल्यानंतर भरपूर जणांना असं वाटलं असेल की बाबा ही अशी का म्हणतीये की ही माझ्या भावाने घेतलेली आहे, हिचे आई वडील बोलतात का? तर असं अजिबात नाहीये. माझे मम्मी पप्पा अजूनही बोलत नाही, माझ्या माहेरचं इव्हन कोणीच बोलत नाही माझ्यासोबत. तर त्याची काय मेमरी म्हणजे त्याची काय गोष्ट होती ना, तर मी जेव्हा आले होते ना ह्यांच्या बरोबर लग्न करण्यासाठी, तर त्यावेळेस ना माझ्याकडे मोजकी काहीशी ज्वेलरी होती, जी की ती पण माझ्याकडे कशी आली हे पण सांगते. की ज्या दिवशी आमचं लग्न होतं त्याच्याच आदल्या दिवशी माझं 12th सँड ऑफ होतं. म्हणजे मी 12वीला होते जेव्हा माझं लग्न झालं. मी 12वीची एक्झाम माझ्या लग्नानंतर दिलेली होती. आता ती पण स्टोरी सांगते. तर माझं सँड ऑफ होतं. सो त्यासाठी मग मला घरातले म्हटलेले, की "तू काय घालणार आहे?" मग म्हटलं, "माझी जी काही जेवढी काही त्यांना भेटली त्यांनी ती मला ज्वेलरी आणून दिली." मला काही त्यांनी माझ्या घरी नेलंच नव्हतं. म्हणजे माझ्या माहेरी मी होते ते एका रिलेटिव्हच्या घरी. मग म्हटलं, की त्यांना जेवढी भेटली तेवढी त्यांनी आणून दिली मला आणि मग त्यानंतर मग मी सगळं काही मग तुमच्यासोबत शेअर केलं. त्यातले 2-3च पीस माझ्याकडे आहेत. जास्त काही नाहीये. सो म्हणून मी तुमच्यासोबत ती सुद्धा स्टोरी शेअर केली, की बाबा हां, की आठवण एक माझ्या पण मेमरीमध्ये आहे, की बाबा हो, ही माझ्या भावाने घेतली होती किंवा हे माझ्या बहिणीसोबत भांडण झालं होतं या इयरिंगसाठी किंवा अजून भरपूर काही गोष्टी. सो असंच काहीसा होती एक स्टोरी छोटीशी, म्हटलं क्विक अशी शेअर करावी. बाय द वे ना, बाकीचे पार्ट तर मी लव्ह स्टोरीमध्ये कव्हरच करेल. आता एक-एक पार्ट सुद्धा मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. लव्ह स्टोरीचे आपले 6 पार्ट कंप्लीट झालेले आहे. 7, 8, 9 जेवढे काय होतील तेवढे आणि मी एकदम क्लिअरली सांगतेय. सो त्यामुळे ना तुम्ही तिथं तुम्हाला जर फुल लव्ह स्टोरी माझी बघायचं असेल तर तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. मी सगळ्या पार्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. सो चला मग वेळात वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया ज्वेलरी पार्ट 2 कलेक्शनला. तर तुम्हाला जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये माझे सगळे काही इयरिंग्स दाखवले होते, सगळे काही मंगळसूत्र दाखवले होते, परत जे काही छोटे-मोठे आहेत ते सुद्धा दाखवले होते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नेकलेस किंवा जे काही माझे छोटे-मोठे हार वगैरे राहिलेत ना आणि 1-2 मंगळसूत्र राहिलेत ना, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्यातलं पहिलं वालं जे आहे, ते आता रिसेंटली मी घातलं होतं आमच्या पिल्लूच्या बारशामध्ये. जसं की तुम्ही बघितलंच असेल हे वालं. हो. हे वाला आहे ते आणि त्याच्याबरोबरचे हे इयरिंग्स आहे आणि हे मी मेशोवरून परचेस केलं होतं आणि खरंच ह्याची क्वालिटी खूप सुंदर लागली आहे मला. खूप म्हणजे खूपच सुंदर. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ते म्हणजे हे आहे. ह्याची सुद्धा क्वालिटी खूप मस्त आहे आणि मोत्याचं आहे. खूप छान आहे. मला ही डिझाइन खूप दिवसापासून घ्यायची होती. फायनली मी ती घेतली. त्यानंतर आहे हे चंद्रकोर पॅटर्न. हे खूप जुनं झालंय पण माझ्याकडे नव्हतं आणि मला असं वेगवेगळं कलेक्शन करायला खूप जास्त आवडतं, त्यामुळे मग मी घेतलं होतं. आणि एक ट्रेडिशनल लुकवर आहे ना ऑसम दिसतं हे, कारण की ह्याला छोटे छोटे खाली मोती आहेत आणि रेड आणि ग्रीन कलरचा ह्याच्यामध्ये डायमंड आहे आणि खूप छान आहे, त्यामुळे मी हे परचेस केलं होतं. आणि त्यानंतर आहे म्हणजे मी काय करते, असे बॅग्स असतात ना त्याला दोन्ही साईडनी असतं. सो हे तर डायरेक्ट मी आहे तसेच ठेवलेत. पण इन फ्युचर माझ्याकडे जर जास्त झालं ना तर मी याच्या बॅक साईड ना थोडासा स्टोरेजचा इश्यू झाला होता आणि मला माहितीच नाही कधी झाला. त्यानंतर मग मला समजलं. त्यानंतर नेक्स्ट पीस आहे हा वाला आणि ह्याला आहे ना मी असं दोन्ही साईडनी ना नेकलेस ठेवलेत, कारण की नेक पीस आहेत. कारण की हे असे एकमेकांना चिटकले ना त्याचा कलर वगैरे जातो आणि सगळेच खराब होतात. त्यापेक्षा असे सिक्युअर ठेवले ना की खरंच खूप दिवसांदिवस टिकतं, जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितले. मग मी ह्या साईडनी म्हणजे दोन्ही साईडला व्हिजिबल असतं आणि मध्ये त्याचा व्हाईट पेपर असतो ना, तो मी ह्या साईडनी नथेचं गळ्यातलं आहे. मी इकडे फोटो आहे ना टॅग म्हणजे इकडे स्क्रीनला दाखवेल आणि ह्याचा पण आहे ना फोटो कसा दिसतो ना घातल्यानंतर त्याचा सुद्धा दाखवेल. मी हे दोन्ही पण आहे ना लास्ट टू लास्ट इयरलाच घेतले होते आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे. हे काहीतरी मी 150 रुपयाला घेतलं होतं. हे फक्त 70-80 रुपयालाच घेतलं होतं आणि मला आता आहे ना ह्याचा पूर्ण सेट घ्यायचा, जसं की नथीचं कानातलं असतं, नथ असते, असं छान वाटतं, त्यामुळे बघू म्हटलं. पण हे आहे म्हणून असं वाटतं की नको पण घ्यायला, नाही का. मग त्यानंतर सगळ्या मुलींकडे असायला पाहिजे ते म्हणजे हे मोत्यांचं हे आहे माझ्याकडे आणि हे तुम्हाला वाटेल की खरंच म्हणजे खूप छान आहे. हे पेठे टाईप आहे नाही का, खूप मस्त लुक देतं हे पण. पण हे मी फक्त आणि फक्त 70 का 80 रुपयालाच घेतलं होतं आणि इतकी छान क्वालिटी आहे ना. हे मी दिवाळीत घेतलं होतं. मला एक दिवाळीच्या साडीवरती घालायचं होतं, पण मी त्याला काही घातलंच नाही, ते छान नव्हतं दिसत त्यामुळे. पण म्हटलं सगळ्या मुलींकडे असावं मोत्याचं,
सो ते आहे. त्याचबरोबर ते जे आहे ना मोत्यांचं, त्याचबरोबर मी हा पण नेकपीस घेतला होता. हा तर मी फक्त 50 रुपीजला घेतला होता. एवढा ब्रॉड आणि एवढा छान नेकपीस फक्त मी 50 रुपयाला घेतला होता. खूप छान आहे आणि ह्याला मी कधीच नाही वापरलं, एकदा पण नाही. बघू आता कधी मुहूर्त लागतोय ते. त्यानंतर आहे एक मंगळसूत्र. हे सुद्धा मी म्हणजे ह्याच्यातच घेतलेलं, यात्रेमध्येच. सो हे पण खूप मस्त आहे. आणि त्यानंतर हे आहेत हेअर एक्सेसरीज. मला हेअर एक्सेसरीजचं पण कलेक्शन करायचंय. पहिले मी कसं होतं, आंबाडा वगैरे जास्त काही घालत नव्हते, हाफ क्लिप लावायचे सोडून द्यायचे. पण आता असं वाटतं की सगळ्या गोष्टींचं कलेक्शन करायला पाहिजे. सो असं काहीसं होतं माझं क्विक आणि छान असं ज्वेलरी कलेक्शन. आता मी तुम्हाला दाखवते माझं बँगल कलेक्शन. तर ह्या सगळ्या आहेत माझ्या बँगल्स. तर सगळ्या मी तुम्हाला आता दाखवते. ह्या मी नवीन लग्न झाल्यानंतर घेतल्या होत्या आणि म्हणजे अशा छान छान वाटतात ना साडीवरती वगैरे घालायला. त्यानंतर ह्या मी आता जी बारशाला साडी घातलेली ना, त्याच्यासाठी ह्या 2 मी घेतल्या होत्या कॉन्ट्रास्ट मध्ये घालायला. ह्या मी लास्ट टू लास्ट इयरच्या दिवाळीमध्ये घेतल्या होत्या ह्या वाल्या. ह्या पण खूप मस्त आहेत. हे त्याचा सेट होता पूर्ण, पण मी आता सेपरेट केलंय सगळं. त्यानंतर हे नवीन लग्न झाल्यानंतर मी ह्या घेतल्या होत्या, ज्या कलरफुल दिसतात ना तुम्हाला त्या वाल्या. का तर सगळ्या साड्यांवरती छान छान घालता येतील अशा टाईपमध्ये. त्यानंतर ह्या लास्ट टू लास्ट इयरला मी बांगड्या घेतल्या होत्या ह्या दिवाळीमध्येच घालण्यासाठी. मला रेड कलरची साडी होती ना त्यामुळे. मग त्यानंतर ह्या आहेत त्या मी घरी केलेल्या बांगड्या आहेत, क्रिएटिव्हिटी काहीतरी. त्यानंतर हे सिम्पली असेच गोट घालायला नाही का कुठल्या तरी साडीवरती, अशा काहीशा आहेत. त्यानंतर अजून मी यामध्ये ठेवल्यात. बांगड्या कोणी यामध्ये ठेवतं का, पण काय जागाच नाही त्यामुळे मी याच्यामध्ये ठेवल्या. तर यामध्ये आहेत ह्या वाल्या. ह्या माझ्या पहिल्या नागपंचमीच्या बांगड्या आहेत. म्हणजे त्यावेळेस माझा हात केवढासा होता आणि आता त्या हातात जात सुद्धा नाही ना माझ्या. म्हणजे मी खूप लुकडी होते लग्न झाल्यावरती नवीन. मी तुम्हाला फोटो वाटलंच तर शेअर करेल. आणि इतकी बारीक होते ना मी, खूपच जास्त. आणि आताच्या बांगड्या, आणि आता ह्या सगळ्या काही ह्याच्या त्याच्या लग्नातल्या मिळून अशा गोळ्या झाल्यात हिरव्या भरपूर बांगड्या. त्यानंतर ह्या आहेत ग्रे कलरच्या आहेत ह्या. ह्या पण ह्या कशाच्या आहेत बरं, संक्रांतीच्या आहेत ह्या. पहिली संक्रांत होती ना त्यावेळेस मी भरल्या होत्या ग्रे टाईप मध्ये, खूप छान वाटत होत्या ठशाच्या. आणि मला अशा ठशाच्या बांगड्या घालायला पण आवडतात. त्यानंतर हे ना सिम्पली गोट आहेत, जे की कुठल्याही साडीवरती खूप छान दिसतात नाही का, ट्रेडिशनल वगैरे, किंवा हिरव्या बांगड्यांमध्ये पण आपण असं जरी घातलं ना तरी खूप छान दिसतात ह्या बांगड्या. हे बघा, खूप मस्त दिसतात ह्या. आणि त्यानंतर आहे हा पण, ह्याचा एक पेअर होता. हे पण एक पिंक कलरचंच आहे. ह्याचा एक पेअर होता पण तो तुटला, मग एकच राहिला. म्हटलं ठीक आहे वन साइड पिन वगैरे केल्यावरती घालायला. त्यानंतर हे सगळ्याच मुलींकडे असतं मला असं वाटतं की सिल्वरची काहीतरी ब्रेसलेट टाईप. सो माझ्याकडे पण असं आहे. ह्याला घुंगरू आहे आणि हे खूप छान दिसतं हातामध्ये वगैरे घातल्यानंतर, की असं नाही का, खूप मस्त आहे हे. पण आता मी काही वेअर करत नाही. लग्न झालं की खूप सारं आपल्यामध्ये डिफरंट, म्हणजे आपण खूप सारं बदलतो. सो तसे. आणि ह्याच्यामध्ये पण काय माहिती का, ह्याचे सगळ्याचे पेअर एक 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 हरवले. ही सुद्धा बँगल आहे, ही स्टोन मध्ये, हिचं पण एक पेअर हरवलं. आणि ही पण सेम आहे. हिचं तर ह्याचा कलर पण गेलाय थोडासा, पण एक पेअर हरवले त्यामुळं. आणि हे काय सिम्पली म्हटलं एखाद्या कुठल्या तरी फंक्शनला एका हातात बांगडी एका हातात वॉच घातलं तरी बस इनफ होतं. जास्त काही करायची गरज लागत नाही. सो असं क्विक आणि छान असं माझं बांगड्यांचं कलेक्शन होतं. अजून आहेत भरपूर ठशाच्या बांगड्या आहेत, कारण की मी लग्न नवीन झालतं ना त्यावेळेस आहे ना मी फक्त आणि फक्त ठशाच्याच बांगड्या भरत घेत होते. कारण की नाही का वेगवेगळं कलेक्शन करायला मला खूप जास्त आवडतं. आणि लग्नाच्या आधीपासून मला ठशाच्या बांगड्या खूप जास्त आवडायच्या. पण नाही का घरच्यांचं असं होतं की आता कुठं काकूबाई सारखं घालते, लग्न झालं ना तेव्हा तू तुझं काय घ्यायचंय ते घे. आणि हे प्रत्येक आई वडिलांचं असतं की आता नको घेऊ, आमच्याकडे आहेस तोवर, लग्न झाल्यावरती घे, असं तसं. सो चला मग, कसं वाटलं माझं क्विक असं ज्वेलरी कलेक्शन नक्की मला कॉमेंट करून सांगा. चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करून जावा प्लीज. जर बेल आयकन क्लिक केलं नसेल तर आत्ताच बेल आयकन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.